हेमा दास, ढेंग एक्सप्रेसचा प्रेरणादायी प्रवास. हेमा दास ही फक्त धावपटू नाही, तर भारतातील लाखो तरुणांसाठी आशेचा किरण आहे. एका छोट्या गावातून जगाच्या मंचावर झेप घेणाऱ्या या मुलीची कथा म्हणजे जिद्द, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीचा अद्भुत प्रवास आहे. आसाममधील ढिंग या छोट्याशा गावात हेमा दासचा जन्म झाला. तिचे वडील शेतकरी होते. घरची परिस्थिती खूप साधी होती. पोट भरण्यासाठी कुटुंब मेहनत करत होतं. लहानपणी हिमाला खेळायची खूप आवड होती, पण ती क्रिकेट आणि फुटबॉल जास्त खेळायची. शेतात, मोकळ्या मैदानावर, चिखलात कुठेही ती धावत असे. तिच्या पायाचा वेग होता, पण तिला तेव्हा माहीत नव्हतं की हा वेगच तिला एक दिवस जगात ओळख मिळवून देईल. एक दिवस तिच्या शाळेच्या शिक्षकांनी तिच्यातील धावण्याची क्षमता ओळखली. त्याने तिला सांगितलं, तू धावपटू बनवू शकतेस. सुरुवातीला हिमाला विश्वास बसला नाही, कारण तिला योग्य शूज नव्हते, ट्रेनिंग नव्हतं आणि मोठ्या स्पर्धांचा अनुभवही नव्हता. पण तिच्या मनात एक ठिणगी पेटली. ती गुवाहाटी येथे प्रशिक्षणासाठी गेली. घरापासून दूर राहणं, नवीन ठिकाणी जुळून घेणं हे सगळं तिच्यासाठी खूप कठीण होतं. अनेक वेळा ती थकून जायची. कधी कधी तिला घरची खूप आठवण यायची, पण ती थांबली नाही. ती रोज सराव करत राहिली. ऊन, पाऊस, थकवा काही तिच्या जिद्दीसमोर टिकू शकत नव्हतं. हळूहळू तिची मेहनत फळं देऊ लागली. ती राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जिंकू लागली. पण तिचं खरं स्वप्न अजून बाकी होतं, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करणं. 2018मध्ये IAAF वर्ल्ड अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये ती 400 मीटर धावली. तो दिवस इतिहासात नोंदला गेला. हेमा दासने सुवर्णपदक जिंकून भारतासाठी एक नवा इतिहास घडवला. ती आंतरराष्ट्रीय ट्रॅक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. त्या क्षणी संपूर्ण भारताला अभिमान वाटला. पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही तिचा प्रवास थांबला नाही. काही काळानंतर तिला दुखापतींचा सामना करावा लागला. तिची कामगिरी थोडी खालावली. लोक पुन्हा प्रश्न विचारू लागले, ती पुन्हा पूर्वीसारखी धावू शकेल का? पण हेमा दासने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं. ती पुन्हा उभी राहिली, पुन्हा मेहनत केली आणि पुन्हा ट्रॅकवर धावू लागली. आज हेमा दास ही ढिंग एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. ती फक्त एक खेळाडू नाही, तर एक प्रेरणा आहे. तिच्या कथेतून मिळणारी शिकवण, गरीब परिस्थिती तुमचं स्वप्न थांबवू शकत नाही. संधी नसली तरी मेहनतीने ती निर्माण करता येते. अपयश आणि दुखापत ही शेवट नसते. जिद्द आणि आत्मविश्वास तुम्हाला पुन्हा उभं करतात. शेवटचा संदेश, हेमा दासची कथा आपल्याला सांगते, तुमच्या परिस्थितीवर नाही, तर तुमच्या जिद्दीवर तुमचं भविष्य ठरतं. जर एका छोट्या गावातील मुलगी जग जिंकू शकते, तर तुम्हीही तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता.